दरम्यान धरणातला पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पिण्यासाठी आता राखीव करण्यात आला। पावसाने ओढ दिल्याने जलसंपदा मंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला। उपलब्ध जलसाठ्याचा वापर अत्यावश्यक गरजांसाठी करण्याचे आदेश देण्यात आले। मान्सून रखडल्याने धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये प्रचंड घट झाली, त्यामुळे शेतीसाठी पाणी पुरवठा बंद करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश आहेत। विविध धरणातल्या पाण्याची स्थिती लक्षात घेत स्थानिक प्रशासन, जलसंपदा विभाग आणि पुरवठा यंत्रणांनी समन्वयाने काम करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। उपलब्ध जलसाठ्याचा वापर आता अत्यावश्यक गरजांसाठीच करण्याचे आदेश देण्यात आले। धरणातला पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत आता पिण्यासाठी राखीव करण्यात आला। उपलब्ध जलसाठ्याचा वापर अत्यावश्यक गरजांसाठी करा असे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिलेले आहेत। पावसाने सध्या ओढ दिली आहे, त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत जो पाणीसाठा आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवा असे आदेश आता जलसंपदा मंत्र्यांनी दिले। जूनची 15 तारीख आली तरी सुद्धा राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला नाहीये। मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे सध्या उपलब्ध जलसाठ्याचा वापर हा पिण्यासाठी राखीव म्हणून ठेवा असे आदेश आता जलसंपदा मंत्र्यांनी दिले। दरम्यान कोणत्या विभागात किती जलसाठा आपण पाहूयात। अमरावतीमध्ये 38%, नागपूरमध्ये 36.53% सध्या जलसाठा शिल्लक आहे। तिकडे कोकणामध्ये 30.70%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 27.83% जलसाठा, नाशिकमध्ये 25.20%, पुण्यामध्ये 14.57% इतका जलसाठा शिल्लक आहे।